स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपली जी जून 2024मध्ये सॉर्ट्यांची परीक्षा होणार आहे त्याबद्दलची सर्वात महत्त्वाची माहिती आज आम्ही तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा। ह्यामधील प्रत्येक पॉईंट हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। जर तुम्हाला हे पॉईंट समजले नसतील तर तुम्ही परीक्षेमध्ये गोंधळून जाल आणि परीक्षेमध्ये फेल होण्यास कारणीभूत ठराल। त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक पॉईंट व्यवस्थित वाचून तसेच समजून घ्यावे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचे हे दिनांक 10/4/2024 रोजी आलेले परिपत्रक आपण ह्या ठिकाणी तुम्हाला सांगत आहोत। जून 2024 व त्यानंतर होणाऱ्या संगणक लघुलेखन परीक्षेमधील कार्यपद्धतीत पुढील प्रमाणे राहील। संगणक लघुलेखन परीक्षा ही यापुढे संगणक असलेल्या परीक्षा केंद्रावर होणार आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना सोडवावयाचे 2 गती उतारे म्हणजे स्पीड पॅसेज हे संगणकाच्या माध्यमातून सॉफ्टवेअरद्वारे इयरफोनने ऐकवण्यात येणार आहेत। यापुढील आपले परीक्षा ही इयरफोनने ऐकवण्यात येतील आणि ते तुम्हाला डिक्टेशन घ्यायचे आहेत। आधीसारखे डिक्टेटर तुम्हाला या ठिकाणी नसतील। परीक्षा केंद्रावर येताना विद्यार्थ्यांनी पेन, पेन्सिल, ट्रान्सपरंट रायटिंग पॅड व सदर परीक्षेचे प्रवेशपत्र आणि आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे। पूर्वीच्या परीक्षा पद्धतीमध्ये इंग्रजी 60 व 80 या विषयांकरिता ऑब्जेक्टिव्ह प्रश्न होते। मात्र संगणक लघुलेखन परीक्षेसाठी यापुढे हे 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न नसतील। त्याचबरोबर यापूर्वी विद्यार्थ्यांनी काढलेल्या आउटलाईन तपासताना परीक्षकांकडून दिल्या जाणाऱ्या 10 गुणांकरिता स्टँडर्ड प्रोसिजर नसल्यामुळे अंदाजित गुण दिले जात होते। ही बाब लक्षात घेता यापुढील संगणक लघुलेखन परीक्षेमध्ये आउटलाईनचे गुण रद्द करण्यात आलेले आहेत। त्याऐवजी वर नमूद केल्याप्रमाणे प्रत्येकी 50 गुणांचे 2 गती उतारे ह्या ठिकाणी राहतील। तसेच आउटलाईनसाठी गुण नसले तरी नोटबुकमध्ये आउटलाईन आढळून न आल्यास किंवा त्यामध्ये त्रुटी आढळून आल्यास विद्यार्थ्यांचे संगणकावरील लिप्यंतर ग्राह्य धरले जाणार नाही आणि त्याला गुण दिले जाणार नाहीत। तसेच प्रत्येक गती उतारा हा 50 गुणांचा राहील। पास होण्यासाठी विद्यार्थ्यांनी दोन्ही गती उतारे मिळून 50% गुण मिळवणे बंधनकारक राहील। तथापि प्रत्येक गती उतार्यामध्ये देखील उत्तीर्ण होण्याकरिता किमान 15 गुण मिळवणे बंधनकारक राहील। याचाच अर्थ दोन्हीपैकी एका गती उतार्यामध्ये 15पेक्षा कमी गुण मिळाल्यास त्या संपूर्ण विषयामध्ये संबंधित विद्यार्थी हा अनुत्तीर्ण घोषित करण्यात येईल। लिप्यंतरामध्ये 3 चुकांसाठी 1 गुण कमी करण्यात येईल। प्रत्येक उतार्यामध्ये जेवढ्या चुका होतील त्या प्रमाणास 3 चुकांसाठी 1 मार्क यानुसार गुणांकन करण्यात येईल। ही गुणांकन पद्धती लघुलेखनाच्या सर्व विषयांसाठी लागू असेल। काही विद्यार्थी आम्हाला विचारतात की 60साठी किती चुका माफ, 80साठी किती चुका माफ, तर असे कोणतीही लघुलेखनामध्ये पद्धत नाही। प्रत्येक चुकीला तुमचे हे मार्क कट होतात। त्याप्रमाणे 3 चुकांसाठी 1 गुण कमी करण्यात येतील। इंग्रजी, मराठी व हिंदी 60, 80, 100, 120 शब्द प्रति मिनिटच्या परीक्षा वर्षातून 2 सत्रामधून होतील आणि इंग्रजी 130, 140, 150 व 160 शब्द प्रति मिनिटच्या परीक्षा मात्र वर्षातून एकदाच घेण्यात येतील। हा रूल आधीसुद्धा होता। लघुलेखनाची परीक्षेमध्ये श्रुतलेखन व लिप्यंतर हे संगणकावर होणार आहे। हा मुद्दा लक्षात घेता विषयनिहाय परीक्षेचा कालावधी परीक्षा परिषदेने निश्चित केलेला असून तो सोबत तक्त्यामध्ये दिलेला आहे। दोन्ही गती उतार्यांना
डिक्टेशन आणि लिप्यंतरासाठी समसमान वेळ मिळणार आहे। पुढील पॉईंट पहा, प्रत्येक 4 मिनिटांच्या दोन्ही गती उतारांचे श्रुतलेखन संगणकावर देण्यात येणार असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याजवळ साधा ऑक्झिलरी पोर्ट असलेला इयरफोन असणे अनिवार्य आहे। यासाठी संस्थाचालकांनी आपल्या सामुग्री शुल्कातून विद्यार्थ्यांना साधा इयरफोन उपलब्ध करून द्यावयाचा आहे। तसेच परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या बसावयाच्या जागेपासून संगणकाच्या सीपीयूचे अंतर जास्त किंवा कमी असू शकते। ही शक्यता गृहीत धरून प्रत्येक विद्यार्थ्याजवळ सीपीयूपर्यंत पोहोचण्यासाठी एक्सटेन्शन वायर देखील संस्थाचालकांनी उपलब्ध करून द्यावयाचे आहे। याबद्दल अधिक माहिती हे तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे, ज्या ठिकाणी तुम्ही लघुलेखन शिकत आहात त्या ठिकाणच्या संस्थाचालक तुम्हाला सर्व माहिती देतील। तसेच पॉईंट नंबर 8, साध्या इयरफोन व्यतिरिक्त इतर कोणतेही इयरफोन, ब्लूटूथ हेडफोन परीक्षा केंद्रामध्ये आणणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देणार येणार नाही। परीक्षा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे स्पीकर, रेकॉर्डिंग साहित्य, चिप किंवा मोबाईल आढळून आल्यास गैरप्रकार या सदरात गृहीत धरण्यात येईल व संबंधिताविरुद्ध प्रसंगी गुन्हा देखील दाखल करण्यात येईल, याची सर्व नोंद घ्यायची आहे। परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक राहील। प्रत्येक विद्यार्थ्याने संगणक लॅबमध्ये बसताना आपल्या बैठक क्रमांकाच्या चढत्या क्रमानुसारच बसावयाचे आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला बैठक क्रमांकानुसार वेगवेगळे गती उतारे लिप्यंतरांसाठी उपलब्ध होणार आहेत। कुठेही अव्यवस्थितपणे न बसता बैठक क्रमांकाच्या चढत्या क्रमाने बसावे लागणार आहे। प्रत्यक्षात परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सरावासाठी व रीडरच्या आवाजाची ओळख व्हावी यासाठी ऑनलाईन परीक्षा डिक्टेशन देण्यास सुरू होण्याअगोदर ट्रायल पॅसेज देण्यात येणार आहे। हा ट्रायल पॅसेज केवळ आणि केवळ रीडरच्या आवाजाची ओळखणीसाठी असेल। ट्रायल पॅसेज हा 1 मिनिटांचा असणार आहे। ट्रायल पॅसेजचे डिक्टेशन घेणे अनिवार्य राहील, मात्र त्याचे ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे टायपिंग लिप्यंतर करू नये। परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर अगोदर पॅसेज एचे श्रुतलेखन इयरफोनद्वारे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देण्यात येईल। विद्यार्थ्यांना प्रिंटेड शॉर्टहँड नोटबुक असतात तशा लाईन स्पेसिंगप्रमाणे ड्रॉ केलेल्या उत्तरपत्रिका पुरवण्यात येतील। त्यावर पॅसेज ए उतार्याचे श्रुतलेखन घेतल्यानंतर प्रत्यक्षात संगणकावर लगेचच पॅसेज एचे ट्रान्स्क्रिप्शन लिप्यंतर करावयाचे आहे। पॅसेज एसाठी जो काही निर्धारित वेळ दिलेला असेल त्या वेळेमध्ये पॅसेज ए टंकलिखित करावायचा आहे। विद्यार्थ्यांना पॅसेज एचे टंकलेखन संपल्यानंतर लगेचच सबमिट बटन दाबता येणार नाही। हा पॅसेज ए निर्धारित वेळेनंतरच ऑटो सबमिट होणार आहे। पॅसेज एचे लिप्यंतर टंकलिखित झाल्यानंतर लगेचच संगणकाच्या स्क्रीनवर पॅसेज बीचे श्रुतलेखन सुरू होत असल्याची सूचना विद्यार्थ्यांना संगणकावर प्राप्त होईल। 2 मिनिटांच्या मध्यानंतर व त्यापाठोपाठ 15 सेकंदाचा काउंटडाऊन दिल्यानंतर पॅसेज बीच्या श्रुतलेखन डिक्टेशनला सुरुवात करण्यात येईल। 4 मिनिटांचे श्रुतलेखन संपल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांनी पॅसेज बीचे संगणकावर लिप्यंतर करावयाचे आहे। पॅसेज बीचे लिप्यंतर टंकलेखन वेळेआधी पूर्ण झाल्यास परंतु 20 मिनिटांनंतर सबमिट बटन दाबून परीक्षार्थीस परीक्षा केंद्र सोडता येईल। सबमिट बटन दाबण्यापूर्वी विद्यार्थ्याला खरोखरच टंकलेखनाची क्रिया पूर्ण झाली आहे किंवा कसे याची पडताळणी व्हावी करिता दुसऱ्या गती उतार्यानंतर कन्फर्मेशन विंडो देण्यात येईल। तसेच विद्यार्थ्याकडून चुकूनही सबमिट बटन दाबला जाऊ नये म्हणून दुसरा गती उतारा सुरू झाल्यापासून 20 मिनिटांनंतर सबमिट बटन ॲक्टिवेट होईल। एकदा परीक्षा सुरुवात झाल्यानंतर संगणकावरील वेळ पॅसेज बीचे टंकलेखन पूर्ण होईपर्यंत अजिबात थांबणार नाही। तसेच विद्यार्थ्याची चूक नसताना जर अचानकपणे संगणक बंद पडला तर जेवढे टंकलेखन झाले आहे तेवढे आपोआप संगणकामध्ये सेव्ह होणार आहे व संगणक पुन्हा सुरू केल्यानंतर सेव्ह झालेल्या उतार्यामध्ये पुढे विद्यार्थ्याला टंकलिखित करता येईल आणि तेथूनच शिल्लक असलेला वेळ देखील मिळेल। तसेच ह्या ठिकाणी अजून एक मुद्दा सांगायचा म्हणजेच
प्रत्येक विद्यार्थ्याला बैठक क्रमांकानुसार वेगवेगळे गती उतारे लिप्यंतरासाठी उपलब्ध होणार आहेत. म्हणजेच तुमच्या आजूबाजूला बसलेल्या विद्यार्थ्यांना दुसरा पॅसेज असू शकतो. त्यामुळे इकडे तिकडे तुम्ही त्या ठिकाणी काहीही कॉपी करू शकत नाही. एकतर त्यांना पॅसेज बी आधी असेल किंवा तुम्हाला पॅसेज बी नंतर असेल किंवा सरळ नवीनच तुम्हाला पॅसेज असतील याची नोंद तुम्ही घ्यावयाची आहे. आणि परीक्षा केंद्रावर सर्व ठिकाणी कॅमेरे लावलेले असणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी कॉपीचा प्रश्न येत नाही. जर तसे काही आढळल्यास तुमच्यावर गुन्हा देखील होऊ शकतो. तसेच परीक्षा सुरू होण्यापूर्वी पॉईंट नंबर 11 पहा. संगणक लघुलेखन परीक्षामध्ये इयरफोनद्वारे ऐकवलेल्या पॅसेजचे श्रुतलेखन घेताना संकेताकृती काढण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषयांकरिता A4 साईज पाठोपाठ एक पान राखीव उत्तरपत्रिका पुरवण्यात येणार आहे. या उत्तरपत्रिकेवर प्री प्रिंटेड स्वरूपात विद्यार्थ्यांचे नाव, बैठक क्रमांक, विषय इत्यादी तपशील नमूद असेल. अशा प्रकारच्या उत्तरपत्रिका PDF स्वरूपात संबंधित परीक्षा केंद्रावर परीक्षा परिषदेमार्फत पुरवण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना जर अतिरिक्त पुरवणीची आवश्यकता भासली तर त्यांना केंद्र संचालकांकडून आधीच मागून घेता येईल. अतिरिक्त पुरवणी उत्तरपत्रिकेवर मात्र विद्यार्थ्यांना आपला बैठक क्रमांक, नाव, विषय इत्यादी माहिती स्वतः भरावी लागेल. आपल्याच नावाच्या उत्तरपत्रिकेवर विद्यार्थ्यांनी डिक्टेशन लिहावयाचे आहे. चुकून दुसऱ्याचे नाव असलेल्या उत्तरपत्रिकेवर डिक्टेशन लिहिल्यास कॉपी प्रकरण समजून त्यावर कारवाई करण्यात येईल. याची नोंद सर्व विद्यार्थी व संस्थाचालकांनी देखील घ्यावयाची आहे. संगणक लघुलेखन परीक्षेमध्ये आउटलाईनचे गुण रद्द करण्यात आलेले आहेत. तथापि परीक्षा संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आउटलाईन काढलेली नोटबुक परीक्षा परिषदेकडे जमा करण्यात येणार आहे. परीक्षा परिषदेकडे आल्यानंतर त्याची पूर्वीच्या पद्धतीप्रमाणेच तज्ज्ञांकडून तपासणी करून घेण्यात येईल व त्यामध्ये काही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवून त्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. पॉईंट नंबर 12. परीक्षा सुरू होण्यापूर्वी 5 मिनिटे आधी सर्व विद्यार्थ्यांना डिक्टेशनसाठीची नोटबुक उत्तरपत्रिका देण्यात येईल. या नोटबुकवर विद्यार्थ्यांनी आपल्या पर्यवेक्षकांनी विशिष्ट नमूद केलेल्या जागेवर स्वाक्षरी करावयाची आहे. तसेच दोन्ही गती उतार्यांचे डिक्टेशन संपल्यानंतर पुन्हा पर्यवेक्षकांनी शेवटी स्वाक्षरी करून उर्वरित शिल्लक राहिलेल्या कोऱ्या पानावर X अशी काट मारावयाची आहे. म्हणजेच पर्यवेक्षकांनी डिक्टेशन संपल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्यांना नोटबुकवर स्वाक्षरी केल्याची खात्री करावी आणि त्यानंतर नमूद केलेल्या जागेवर स्वतःची स्वाक्षरी करावी व त्याचबरोबर विद्यार्थ्याने ज्या आउटलाईन काढलेल्या आहेत त्या संपल्यानंतर देखील पर्यवेक्षकांनी पुन्हा स्वाक्षरी करावयाची आहे. विद्यार्थ्यांनी देखील स्वतःची स्वाक्षरी तसेच उत्तरपत्रिकेच्या सुरुवातीला व शेवटी पर्यवेक्षकांनी स्वाक्षरी केल्याची खात्री करावी. गती उतारांच्या डिक्टेशनमध्ये जर अंकाचा उच्चार करण्यात आलेला असेल तर संगणकामध्ये लिप्यांतर करतानाचा अंकाचा उल्लेख विद्यार्थ्याने करावा. तथापि याला मात्र काही गोष्टी अपवाद असू शकतात. उदाहरणार्थ 1970 या वर्षाचा विचार झाल्यास साहजिकच तो अंकात लिहावा लागेल. मात्र 1 कोटी हा शब्द 1 कोटी असाच सर्वसाधारणपणे लिहावयास पाहिजे. तसेच विरामचिन्हे म्हणजेच फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, कॉमा एक्सेट्रा, पंक्च्युएशन मार्क्स आणि इंग्रजी गती उतार्यामधील केस सेन्सिटिव्हिटी या चुकांकरिता एका उतार्यामध्ये जास्तीत जास्त 2 गुण कमी करण्यात येतील. तसेच मराठी लघुलेखनामध्ये टंकलेखन करताना फॉन्ट हा ISM 6.2 रेमिंग्टन मराठी हा फॉन्ट बाय डिफॉल्ट वापरण्यात येईल. त्या अनुषंगाने संस्थाचालकांनी आपापल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करावयाचे आहे. परीक्षा संपल्यानंतर केंद्र संचालकांना त्यांच्याकडील स्वाक्षरी असलेले हजेरीपट व विद्यार्थ्यांच्या आउटलाईन असलेल्या उत्तरपत्रिका या पोस्टाने परीक्षा परिस्थितीकडे जमा करणे बंधनकारक राहील. तसेच पॉईंट नंबर 15 हा विद्यार्थ्यांसाठी तितका महत्त्वाचा नाही. जर तुम्हाला वाचवायचे असेल
व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही वाचू शकता। आता आपण महत्त्वाचे जे आपले परीक्षेसाठी वेळ आहे ते आपण पाहू। संगणक लघुलेखन परीक्षा डिक्टेशन व लिप्यंतरासाठी लागणारा वेळ कालावधी हे आपण आता पाहणार आहोत। आधी इंग्रजी लघुलेखन शॉर्टहँडकरिता इंग्रजी लघुलेखन 60 करिता पॅसेज ए आणि बीच्या डिक्टेशनसाठी द्यावयाचा कालावधी ट्रायल पॅसेजेस हा 12 मिनिटे इतका वेळ असेल आणि तुम्हाला लिप्यंतरासाठी एकूण कालावधी हे 63 मिनिटे इतके असतील। तसेच परीक्षेचा एकूण कालावधी 1 तास 15 मिनिटे असेल आणि इंग्रजी 80 शब्द प्रति मिनिटसाठी पॅसेज ए आणि बीच्या डिक्टेशनसाठी द्यावयाचा कालावधी हा 12 मिनिटे असेल आणि हाच 60, 80, 100, 120, 130, 140, 150, 60साठी सेम आहे आणि इंग्रजी 80साठी पॅसेज ए आणि बीच्या लिप्यंतरासाठी तुम्हाला 78 मिनिटे मिळतील आणि इंग्रजी 100 शब्द प्रति मिनिटसाठी 93 मिनिटे आणि इंग्रजी 120 शब्द प्रति मिनिटसाठी 108 मिनिटे, 130साठी 108 मिनिटे, तसेच 140साठी 98 मिनिटे, 150साठी 103 मिनिटे, तसेच इंग्रजी 160साठी 108 मिनिटे इतका आहे आणि परीक्षेचा एकूण कालावधी हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता नंतर मराठी लघुलेखनसाठी तुम्ही पाहू शकता मराठी 60, 80, 100, 120साठी तुम्हाला डिक्टेशन पॅसेज ए आणि बीच्या डिक्टेशनसाठी द्यावयाचा कालावधी हा ट्रायल पॅसेजसह 60, 80, 100, 120साठी 12 मिनिटे इतके असतील आणि तुम्हाला लिप्यंतरासाठी 60साठी 63 मिनिटे, 80साठी 78 मिनिटे, 100साठी 93 मिनिटे आणि 120साठी 108 मिनिटे असेल आणि हाच सेम फॉर्मॅट हिंदीसाठी देखील आहे। अशा प्रकारे आपण सर्वात महत्त्वाची माहिती तसेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर सर्वात आधी देत असतो। अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।